they cold, got me back in my head. Oh, no sleep, no sleep. I've been up in my bed. Oh, let me know if you feel the same. If you're playing the game where you say my name, I can read your eyes, got me hypnotized. Oh, you don't gotta hide your body. आजचा दिवस तिसरा आहे. तर दिवस तिसऱ्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला नवीन ब्लॉग आहे दिवस तिसऱ्याचा. तर आज आपण गोव्यातून इथून चेकआउट करून जाणार गणपतपुळे. आता आपण फिलहाल मागच्या साईडला नाश्ता करू, जिथे जेवलो तिथे नाश्ता करून आपण निघूया. कारण की मग परत पुढे कुठे थांबायला नको, कारण की इथून गणपतपुळे आपलं 5 तासावर आहे, 5-5.5 तासावर. तर मग या व्हिडिओत मजा येईल. मागच्या 2 व्हिडिओमध्ये पण मस्त व्ह्यू वगैरे, मस्त व्हिडिओ, मस्त मंदिर वगैरे बघायला भेटलेत. गोव्याची मंदिर एकदम भारी भारी आहेत आणि गोवा हे एकदमच भारी आहे, ती गोष्ट वेगळी. तर आता आपण गणपतपुळे चाललेत. गणपतपुळेचा व्ह्यू तुम्हाला बघूया, दाखवूया कसा काय आहे तो. आपण पहिल्या दिवशी जाणार होते पण तिकडे जाता नाही आलं, तर आता तिसऱ्या दिवशी जाता जाता आपण जाणार आहे. इथून 250 किलोमीटर का काहीतरी हा राऊंड आहे. तर मग इथून 5 तास लागणार आपल्याला जायला. तर चला आता आपण नाश्ता करू आणि निघूया. चला, मजा येत असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. 700 रुपये जेंट्सला असेल, कळलं ना. वेदांतपुरा गेला 640, 580 तर मित्रांनो, आता आपण आरेवारी बीच आहे त्याच्या बाहेरच्या साईडला. तर आपण आज जातो आहे आरेवारी बीच. तुम्हाला दाखवतो वरतून, खालतून नाही दाखवत आहे, वरतून व्ह्यू दाखवतो एकदम क्लासिक. चला. तर मित्रांनो, हा आरेवारी बीच आहे, गोव्याचा सर्वात फेमस बीच. हे बघा, इथून पूर्ण अशी खाली रेस पूर्ण तिथपर्यंत त्या साईडला समोर जे आहे ना तिथे एकदम काय भारी वाटते. कशाला कोपऱ्याला उभे राहतात काय माहिती, कशाला कोपऱ्याला उभे राहतात काय माहिती. सरकला पाय कुठे सरकला. तर मित्रांनो, आपण फायनली गणपतीपुळे पोचलो आहे. हा गणपतीपुळेचा बीच आणि हे गणपतीपुळेचं मंदिर आपण बाहेरून बीचवरून बघतो. तर आता आपण आत पण जायचं आहे, पण पहिले मी बीचवर आला. हा बीचवरचा व्ह्यू. मंदिरात आपण आतमध्ये मंदिरात जाऊया. तर मित्रांनो, आपण आतमध्ये आलो आहे गणपतीपुळेच्या मंदिराच्या आत. तर मित्रांनो, गर्दी काय नाही, दर्शन होईल आपलं. चला पुढे जाऊन दर्शन घेऊ. आतमध्ये वाटतं कॅमेरा हल्ला वाजता पाहिजे बस, पण बाहेरून दर्शन घ्या. चला, आपण बाहेरून निघून तर टी व्हीवर दर्शन घेतलं. तर आतमध्ये बघू कॅमेरा हल्ला व्हायला. चला कुठं जाऊ. समुद्र आहे तो आतला व्ह्यू. हा जे पाया पडायतात त्यांना सावली भेटावी म्हणून वरती आहे.
तर हवा पण येते, गरमी पण होते. चला आता आपण इकडून निघूया. दर्शन वगैरे झालं, आतमध्ये व्हिडिओ अलाऊ नव्हती. चला आता आपण इकडून निघूया. तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालं आहे, तर आता आपण निघूया. आता परत लाईन वाढले, इकडून निघूया. दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आता आपण लाईन आता वाढली. आपण मग एवढी लाईन नव्हती, आता लाईन वाढली. आता आपण जाऊया घरी. बॉटल आणायला पाहिजे. तर चला आता पुढे बघूया काय भेटते का, काय झालं. आपण बाकी सगळं बघितलं, समुद्र वगैरे, दर्शन वगैरे सगळं झालं आहे. आता रूम बुक करूया. तिकडे जाऊन तुम्हाला मी दाखवतो कसं काय आहे ते, आणि आधीमध्ये चांगला व्ह्यू भेटला तर तो पण दाखवेन. तर आता आमचं दर्शन करून झालेलं आहे. आम्ही आता बाहेर जरा खूप गरमी आहे म्हणून आम्ही बाहेर लिंबू सरबत गोळा खायला थांबलो आहे. तर हा मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आणि समोर बीच आहे, गणपतपुळे बीच. मित्रांनो आता आपण मस्त गोळा वगैरे खाल्लाय. आता आपण इकडून निघतो. मस्त बीचवर फोटो वगैरे काढले, इकडून गोळा खाल्ला, दर्शन वगैरे झालं. तर आता आपला निघायचा टाईम झालेला आहे. चला आता आपण निघू, गणपतपुळ्याला बाय बाय करू. तर आता आपली गाडी पण बाहेर निघाले. तर आता आम्ही इथे हायवेला फणस घ्यायला थांबलेलो, जाताना गोव्यावरून फणस. आणि हा व्ह्यू आहे मस्त एकदम.